अप्रतिम कामगिरी आत्तापर्यंत नेमेबाजने प्रत्येक सामना जो खेळलाय ना तो असं वाटतं की आता त्यांचा प्रभाव संपणार 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 म्हणजे जेव्हा असं वाटतं की आता संपलंय त्यावेळेस पुन्हा एकदा काहीतरी करण्याची आवश्यकता असते पुन्हा एकदा पेटून उठायचं असतं आत्तापर्यंत प्रभास खडतर राहिला आहे संघर्षपूर्ण राहिलेला आहे प्रत्येक वेळा दबाव होता आता देखील दबावाला जुगारून कामगिरी केली ज्या पद्धतीने हा खेळ झाला एन्जॉय केला आहे का 100% एन्जॉय केला आहे प्रत्येक सामना शेवटच्या चेंडूपर्यंत जातो येस कारण आम्ही कधी हार मानत नाही लास्ट बॉलपर्यंत आम्हाला कशाही करून जिंकायचं आहे डिपेंडिंग चॅम्पियन टीम असल्यामुळे जास्त दबाव येतोय की जबाबदारी वाढते मॅचच्या नंतर आम्ही बघू काय झालं ते मॅचमध्ये 100% द्यायचं आहे सभापती चषक एन्जॉय केलाय आतापर्यंत 100% खूप मजा आली खूप खूप भरपूर हेमंतजी थँक्यू सो मच रोमहर्षक सामना समाप्त झालेला आहे वसंत मोहे उपाध्यक्ष वसंत मोहे आपल्याला देखील विनंती आपण व्यासपीठावरती यायचं आहे संयुक्त मित्रमंडळाचे उपाध्यक्ष आहेत त्याचबरोबर या ठिकाणी एड्युकेट ट्युटर्स आमचे स्पॉन्सर आहेत पुरुषोत्तम आलम यांचा सन्मान सभापती महोदय यांना मी विनंती करेन आपण आपले स्पॉन्सर आहेत त्यांचा सन्मान करणं आपलं आद्य कर्तव्य आहे पुरुषोत्तम सर आपण या व्यासपीठावरती आपण सन्मान करतो आहे प्रायोजक आहेत आणखीन एक धमाकेदार मॅच चेंडू सीमार शपार चौकार जल्लोष उत्साह आनंद टाळ्या गजर थँक्यू टाळ्यांच्या गजरामध्ये आणखीन एक सन्मान आपण करणार आहोत संयुक्त मित्रमंडळाचे उपाध्यक्ष वसंत मोहे या ठिकाणी उपस्थित आहेत आपल्या गावात विविध ऍक्टिव्हिटी ते स्वतः करत असतात एक फंड पण ते चालवतात आणि त्याची जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती आहे आज वसंत मोहे यांचा सन्मान आपण लगेच करतो आहे सामन्याकडे देखील लक्ष असेल धाबलकावरती धाबांचा जर विचारला धाबा आहेत अजून खातं खोलायचं आहे का 4 धाबा धाबलकावरती आहेत वसंत मोहे यांचा यथोचित सन्मान त्यानंतर जाधव साहेबांचा सन्मान आहे इथे अर्थव्यवस्था देखील तितकीच महत्त्वाची आहे तसं दशरथ परब साहेबांनी ती सांभाळली त्यानंतर आता एक नवीन पिढी तयार होते प्रशांत तरळ आणि जाधव प्रशांत तरळ रवींद्र गीते आमच्या संयुक्त मित्रमंडळासाठी एक महत्त्वाचे सचिव मिळालेले आहेत त्यांनी देखील खूप चांगली कामगिरी केली एक वेगळ्या फॉर्मॅटमध्ये आपण मंडळाच्या विविध कार्यक्रमाचा लेखाजोखा पाहतो रवी गीते यांच्या माध्यमातून सभापती यज्ञेश पाटील साहेबांच्या शुभेच्छा त्यांचा सन्मान या ठिकाणी होतो आहे प्रशांत तरळ रमेश आयरे यांचा देखील आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत रमेश आयरे सभापती महोदयांना विनंती आहे आपण रमेश आयरे यांचा सन्मान करावा जेव्हा मंडळाला म्हणजे बेटकर यांच्याबरोबर इलेक्ट्रिक काही आवश्यकता असेल त्यांचे सहकारी आहेत त्याचबरोबर गावडे साहेब आपण पण या गावडे साहेब प्लीज गावडे साहेब या आपलाही सन्मान या ठिकाणी केला जाईल तानाजी कदम धावसंख्या 7 आइए रंगतदार सामना होणार असे चिन्ह दिसत आहेत गावडे साहेब थँक्यू सो मच मंडळाचे माजी पदाधिकारी आहेत तानाजी कदम वंजारे या लवकर वंजारे लवकर या आणि अशा प्रकारे पहिला गडी गारत पहिला हादरा पहिली लागलेली अवदसा 7.5 नाट नष्टर पनवती विघ्न अपशकुन लचांड लटांबर पहिलं लपड पहिलं जेंगट पाठी बघ पहिलाच मुतकडा बाजूला मिस्टर महेश लवकर यायचं या लवकर बनतात बाद झाला का बघूया पंचाचं बोट आकाशाकडे महेश यांचा सन्मान या ठिकाणी केलं जातं थैंक यू डीजे पवन ऑन हैट्रिक हो सकते हैं देखते एक बार फिर एक रनआउट है दोनों रनआउट है विजय
म्हणजे आपण या व्यासपीठावरती नारायण लोळगे आपण पण या व्यासपीठावरती. धावपल क्रमांक 7 आहेत. निश्चित तिथे जी स्वच्छता असते त्यासाठी देखील विजयने आम्हाला मदत केलेली आहे. त्यांचा सन्मान या ठिकाणी केलाच आहे. नारायण लोळगे यांचाही सन्मान आपण लगेच करणार आहोत. नारायण लोळगे या. नाणितकर या. नाणितकर साहेब यायचे लवकर. त्याचबरोबर आणखीन एक विशेष सन्मान आपण या मंचावरती करणार आहोत. नाणितकर लवकर यायचे. धावपल क्रमांक 8 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आणि या स्पर्धेच्या निमित्तानं निश्चितच मॅनेजमेंट खूप चांगलं काम करत असते माऊली क्रिकेट संघ. त्याचबरोबर या स्पर्धेच्या माध्यमातून सातत्यानं समालोचक म्हणून आम्हाला मदत करणारे या पालघर जिल्ह्यातील एक प्रसिद्ध समालोचक आणि गेल्या 5 वर्षामध्ये प्रचंड मागणी असलेले समालोचक धनंजय पाटील यांचा सन्मान या ठिकाणी आपण करतोय. कोपरी गावचे सुपुत्र आहेत आणि सभापती यज्ञेश्वर पाटील साहेबांच्या शुभहस्ते या मित्राचा यथोचित सन्मान या मंचावरती केला जातो आहे. DK या नावाने प्रसिद्ध आहेत धनंजय पाटील. माऊली क्रिकेट संघासाठी भरपूर या ठिकाणी सहकार्य करत असतात. धनंजय यांचा सन्मान या ठिकाणी केला तर एकदा टाळ्यांचा गजर करा DK साठी. धनंजय पाटील DK या नावाने प्रसिद्ध असलेला आमचा समालोचक. सध्या प्रचंड मागणी असलेला समालोचक आहे. डिमांड असलेला समालोचक. थँक्यू. अनेक राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त असणारे बाहेरच्या अगदी राज्यामध्ये जाऊन प्रसिद्ध समालोचन करणारे आमचे समालोचक मित्र आणि ज्यांच्या माध्यमातून अनेक साऱ्या गोष्टी काही आम्ही शिकण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपल्याच भागातील आपल्याच विभागातील प्रशांत आदवळे सरांचा सन्मान होतोय. जोरदार टाळ्यांचा गजर होऊ द्या. अनेक राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त असलेले समालोचक मित्र कामगिरी करणारे अनेक विभागामध्ये अनेक भागामध्ये जाऊन त्यांनी समालोचन केलेलं आहे. महाराष्ट्राच्या बाहेर कोकण, रत्नागिरी, खेड, मंडणगड अशा अनेक भागामध्ये समालोचन करणारे आमचे समालोचक मित्र प्रशांत आदवळे सरांचा हा सन्मान आहे. तो सन्मान या ठिकाणी केला जातोय. सर्व गाणे आणि हार्दिक पाटील आम्हाला अशी माहिती देतात. हरिओम संघ जो होता तो डमी संघ होता, त्याच्या नावावरती खेळला होता आणि आज तो संघ फायनल मध्ये पोहोचलेला आहे. हेही विशेष असणार आहेत. हरिओमचा संघ या संपूर्ण स्पर्धेमध्ये नव्हता पण एक डमी संघ होता. त्या डमीच्या जागेवरती तो आला आणि आता तो जवळपास त्या सेमीफायनलच्या रेसमध्ये जवळच्या फायनलच्या रेसमध्ये पोहोचलेला संघ प्रशांत सर आहे. आणि फारसे स्टार नाहीत त्यांच्याकडे. हरिओम संघाकडे स्टार नाही आहेत, सुपरस्टार नाही आहेत. अशा वेळेला ते सेमीफायनलपर्यंत पोहोचले. ही मोठी गोष्ट आहे. हार्दिक याच दरम्यान धर्मराज, बरोबर ना, धर्मराज आम्हाला नेहमी मदत करत असतात. त्यांचाही सन्मान आपण या ठिकाणी करतोय. या लवकर. धर्मराज यांचा यथोचित सन्मान. अकरा धाबांचा टार्गेट आहे. तेव्हा जल्लेच हरिओम 11 धाबांचा टार्गेट आहे. 12 चेंडूंचा खेळ आहे परंतु क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये काही शक्य या ठिकाणी होऊ शकतं. आपण 20 धाबा डिपेंड झालेल्या पाहिलेले आहेत. शरद LED स्क्रीन, आज स्क्रीनवरती आपण हा क्रिकेटचा खेळ पाहतोय. शरद LED स्क्रीन आपण देखील हा सन्मान स्वीकारायचा आहे. सेमीफायनलचा दुसरा मुकाबला. पहिला चेंडू ऑन साईडला खेळलाय. स्क्रीनवरती आपण सध्या क्रिकेटचा खेळ पाहतोय. अगदी वाजवी दरामध्ये स्वस्त आणि मस्त
शरद चेहऱ्यावरती हास्य आहे. आपण पाहू शकता स्क्रीन शरद इलेक्ट्रिकल LED स्क्रीन पंच फ्लाईटसाठी हरिओम संघाला मी बघतोय इथे आता जल्लोष सुरू झालेला आहे. फायनलचं तिकीट त्याला मिळणार की नाही ते पाहूया. महत्त्वाचा सामना आहे. चारी बाजूला भयान शांतता. इतना सन्नाटा क्यों है भाई. व्यासपीठावरती हास्य विनोद सुरू आहेत. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकता हरिओमची टीम. ग्यारह रनों की जरूरत है मैच जीतने के लिए और हाइट फ्लाइट ज़्यादा थी. माऊलीची संपूर्ण टीम माऊली आयोजनामधले सर्व आमचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सर्वांनी इथे व्यासपीठाच्या उजव्या बाजूला येऊन थांबायचे. माऊली क्रिकेट संघ माऊली गोविंदा पथक हरिओम माऊली क्रिकेट टीम. स्कोर 2 रन बगैर किसी नुकसान के नीलेश और प्रेम मैदान के अंदर. रक्षक तरीके से गेंद को खेल दिया है. कोई स्टार खिलाड़ी नहीं है हरिओम के पास, लेकिन जिस तरह से प्रदर्शन रहा है बढ़िया खेल. अब जाकर वक्रतुंड सिद्धि ने हर मैच में डोमिनेट किया है. क्या इस मैच में वो कमबैक करेंगे देखने वाली बात है. अच्छी गेंदबाजी है वक्रतुंड के पास. स्कोर 3 बगैर किसी नुकसान के. इस ओवर की अगली गेंद बैकफुट चले गए. टैप किया गया और 1 रन मुकम्मल किया दोनों बैटर ने. सिंगल साथ स्कोर आगे बढ़ता हुआ. रन संख्या 4 रन थोड़ी इस वक्त बल्लेबाज के लिए. स्कोर 4 बगैर किसी नुकसान के. हरिओम टीमला आपण पाहू जल्लोष करत असताना इथे सेमीफायनलचा दुसरा सामना फायनलचा मॅच अगदी लगेच सुरू होणार आहे. माऊली क्रिकेट संघ आयोजित सभापती चषक 2025 आणि माऊली क्रिकेट टीम सर्व मॅनेजमेंट करणारी आमची मॅनेजमेंट आपण या ठिकाणी व्यासपीठाच्या उजव्या बाजूला येऊन थांबायचं आहे. स्पर्धेचे आयोजक स्पर्धेचे शिल्पकार माऊली क्रिकेट टीम. तीसरा संस्करण. स्कोर 4 बगैर किसी नुकसान और वक्रतुंड सीसी के लिए विकेट की तलाश होगी. गेंदबाजी करेंगे. गेंदबाज अपने पर स्वप्नील स्ट्राइकर पर बैटर बल्लेबाजी करने के लिए प्रेम प्यारे इस वक्त स्ट्राइकर पर. लेग स्टंप के बाहर गेंद और वाइड बॉल का इशारा. बैंक बैलेंस बहुत कम है. खर्चा ज्यादा हो रहा है. यहाँ देखिए दर्शक एंजॉय करते हुए. स्वप्निल की अगली गेंद. स्कोर 5 रन. फाइन लेग पर ग्लांस किया बहुत खूबसूरती के साथ और हरिओमचा जल्लोष आपण या ठिकाणी पाहू शकता. टाळ्यांचा शिट्ट्यांचा गजर. 6 धाबल का 6 रन 6 रन स्कोरबोर्ड पर. 11 रनों का लक्ष्य है. 5 रनों की जरूरत मुकाबला जीतने के लिए. क्या बात है. पहले ग्लांस किया उसके बाद में स्टीयर किया. नजाकत के साथ बल्लेबाजी मैदान के अंदर. स्कोर इस वक्त 7 पर नन. 11 रनों का लक्ष्य है. 12 गेंदों का खेल है. शुरुआत बहुत बढ़िया हुई है. बल्लेबाज प्रेम प्यारे वारे वारे आपके वारे न्यारे और उनका साथ दे रहे हैं नीलेश. सूरज के बिना सुबह नहीं होती. चांद के बिना रात नहीं होती. बिन बादल बरसात नहीं होती. तो नीलेश के बिना अच्छी शुरुआत नहीं होती. बेहतरीन स्टार्ट. 7 रन स्कोरबोर्ड पर. दबाव वक्रतुंड सीसी के ऊपर है. विकेट चाहिए और विकेट आपको गुच्छे में बात बनेगी. 3 पर बल्लेबाजी कर रहे हैं और अच्छा स्ट्रोक. गेंद बॉलिंग के बाद 4 रन. शानदार प्रदर्शन. लाजवाब स्ट्रोक नीलेश का. विनिंग स्ट्रोक है. हरिओम टीम फाइनल में पहुंच चुकी है. कांग्रेचुलेशन. स्पर्धेचा झालाय बोलबाला. दाटईचा संघ हा नावा रूपाला आला. माऊली
चषक चषक फेमस झाला माऊली चषक चषक फेमस झाला नेमे बॉयज टीम के कप्तान और हरिओम टीम के कप्तान दोन्ही संघाचे कॅप्टन आपण व्यासपीठावरती यायचे. नेमे बॉयज